अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात मारहाणी धीरज परदेशी जखमी झाला होता। मुकुंदनगरच्या कब्रिस्तानमध्ये विद्युत पोलचं काम करताना धीरज परदेशीला काही जणांकडून मारहाण झाली होती। मारहाण करणारे मुख्य आरोपी युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यदला अटक करण्यात आली। धीरज परदेशीला मारहाण का केली याचा अद्याप अस्पष्ट आहे। शहरात तणावाची परिस्थिती आहे। स्थानिक आमदार संग्राम जगतापांकडून ठिय्या आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। पूर्ण मी नागरिकांना पूर्ण सिटीमध्ये वातावरण खराब करू नये म्हणून शांतता ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कोणी हातात कायदा घेऊ नये आणि बरेच लोक आता फिरून काही खराब करण्यासाठी प्रयत्न करू। आमच्या पूर्णपणे बंदोबस्त तैनात झालेला आहे सिटीमध्ये। फक्त एवढंच विनंती आहे की जे कारणावरून ते घटना घडलेली आहे त्यांच्या योग्यरित्या तपास सुरू झालेला आहे। आम्ही मुख्य आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे, आता अटक पण केलेला आहे आम्ही। आणि सर्व नागरिकांना मी बोलतो, विनंती पण करतो की शांतता राखण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा। पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याचा मृत्यू झाला आहे। 2-3 दिवसापूर्वी त्याच्यावरती मुकुंदनगर परिसरामध्ये हल्ला झाला होता आणि या हल्ल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता। अखेर आज आता त्याला मृत घोषित केलेला आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर शहरामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो कापड बाजार परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघतो की हा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। पोलिसांकडून जे जमाव आहे त्याला देखील पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि धीरज परदेशी हा कंत्राटी कर्मचारी होता। काही कामानिमित्त पालिकेच्या लाईटचा पोल या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी तो गेला होता आणि त्या दरम्यान त्याच्यावरती कुठेतरी हल्ला झाला होता। त्या मृत्यूनंतर आता हे तणावाचं वातावरण जे आहे ते शहरात पाहायला मिळतं आहे। कॅमेरा विक्रमांकसह पुन्हा जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर।